वाटलंच होतं मला. अरे काय होणार नाही रे या लोकांकडून. उद्या स्वामीजींना जरी पटलं तरी बाकीचे होऊ देणार आहेत का? मग गप्प बसायचं. अरे देवळा इतकीच कॉलेजेस आणि शाळा महत्वाची असं बोललं जातं आजकाल. आणि हे लोक कुठे आहेत अरे? पुरोगामी विचारांपासून इतके लांब कसे राहिलेत ना. नाही यार, कुणीतरी जाणीवपूर्वक सत्य लपवत आहे त्यांच्यापासून. काहीतरी करायला पाहिजे यार. म्हणजे काय करणार आहेस तू? एकमेकांशी हितसंबंध असतात यांचे. तेरी भी चूप, मेरी भी चूप. पाणी पिऊन येतो मी. पाटील चला, 90% काम झालं तुमचं. आपण स्वामी बोलले ना, मग 100% झालंच की. कसं कसं? आता 100% पूर्ण झाले. जय सुदर्शन स्वामी. जय सुदर्शन स्वामी. तुम्ही चला. बंड्या, चल एक गंमत दाखवतो तुला. चल रे, वाटेत सांगतो तुला सगळं. अरे सांगशील तरी आपण कुठे चाललोय आणि कशाला? तू चल रे, आणि मी सांगतो ना फक्त तसंच बोल. आमच्या गावातल्या मंदिराचं बांधकाम करायचं. करून ना साहेब. देवाच्या कामाला आपण नाही नाही म्हणत कधी. तुम्ही कराल हो, पण असं नको ना की देवाची कृपादृष्टी फक्त तुमच्यावर आणि आम्ही कोरडेच. 10% पाटील नावानं फेमस आहे. 10% तर आपण भिजून जाल साहेब. या आता.